मुंबईत भर दिवसा खाकीचा खून, कायद्याचा धाक संपला का? का वाढतायत पोलिसांवरचे हल्ले? वाहतूक पोलिसांचं संरक्षण कोण करणार? हे प्रश्न उपस्थित झाले ते वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या मृत्यूमुळे। खारमध्ये गेल्या 23 ऑगस्टला एका अल्पवयीन बाईक स्वाराकडे त्यांनी कागदपत्र मागितली। त्यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। त्या बाईक स्वारानं आपल्या मोठ्या भावाला फोनवरून बोलवून घेतलं। त्या भावानं लाकडी बांबूनं हवालदार विलास शिंदेंवर हल्ला चढवला। गंभीर जखमी अवस्थेत शिंदेंना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। पण गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंजत असलेल्या विलास शिंदे यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला। जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच असे प्राणघातक हल्ले होत असतील तर सरकार काय करतंय असा सवाल आता केला जातोय। हा विषय जातो कायदा आणि सुव्यवस्थेचा, की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? कारण ज्या राज्यातले पोलीस सुरक्षित नसतील तिथे जनता कुठून सुरक्षित राहणार आहे? पोलिसांना जर समजा असा मार्ग बसणार असेल, जे पोलीस रक्षक आहेत जनतेचे, त्या रक्षकाला जर समजा संरक्षण नसेल तर कोणाकडे बघायचं? कोणाकडे? लोकांनी गृह खातं जे आहे, पोलीस खातं आहे, या पोलिसांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे। विलास शिंदे मृत्यू प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची ग्वाही सरकारनं दिली। या संदर्भात आरोपींना अटक केली आहे। त्यांना कडक शिक्षा व्हावी याकरता पोलीस प्रयत्न करेल। आम्ही मागच्या काळात असा निर्णय घेतला आहे की अशा प्रकारे ज्या पोलिसांचा काम करताना अशा प्रकारचा मृत्यू होईल त्यांना शहीद झाल्याचं समजण्यात यावं आणि त्यांच्या कुटुंबाला तशा प्रकारचे सगळे फायदे देण्यात यावे। त्याप्रमाणे सगळे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी पूर्ण सरकार उभं राहील। पण विलास शिंदे हे खाकीवरील हल्ल्याचं एकमेव उदाहरण नाही। याआधी भिवंडीमध्ये दोघा पोलिसांची ठेचून हत्या करण्यात आली होती। आझाद मैदान दंगलीच्या वेळी पोलिसांना पकडून चोप देण्यात आला होता। एवढंच कशाला, ज्यांनी कायदे बनवायचे ते आमदार राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांनी विधान भवनाच्या आवारातच पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केली होती। गेल्या आठवड्यातच भंडाऱ्यात भाजप आमदार रामचंद्र अवसरे यांनीही पोलिसाच्या श्रीमुखात भडकावली आणि वर त्याचं समर्थनही केलं होतं। अशी कुठली विशेष घटना घडली होती तर पोराला पाहिलं तर तो अगदी लुळका पोरगा आहे। माझा ड्रायव्हर लात एवढ्या जोरानं मारली म्हणून गेला असता तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांचं मला वर्तन नवलच वाटते। जणू काही ते खाकी वर्दीतील मान्यता प्राप्त दरोडेखोरच आहेत की काय। गुंडांपासून आमदारांपर्यंत सगळेच पोलिसांवर असे हल्ला करत असतील तर कायद्याचा धाक उरणार तरी कसा? गृहमंत्रीपद भूषवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत कडक पावलं उचलणार की नाही? आणि पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शिक्षा होत नसेल तर मग पोलिसांचं मनोबल खच्ची होणार नाही तर काय? या राज्यात पोलिसच सुरक्षित नाहीत, तिथे जनतेचं संरक्षण कोण करणार? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।